नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च आपले स्वागत। इयत्ता 10वी विषय मराठी। आज पाहूया आपण पाठ 2 बोलतो मराठी, लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी। डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा परिचय। मराठीच्या प्राध्यापिका, भाषाशास्त्रज्ञ, कवयित्री, लेखिका, अक्षरांचा देव, निरागस, देठ जगण्याचा, रंगांचा थवा, भाषाप्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट इत्यादी 35 पुस्तके। मराठीच्या सर्वांगीण अभ्यासाला वाहिलेल्या भाषा आणि जीवन या नियतकालिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्या म्हणून अनेक वर्ष कार्यरत। संवेदना या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दिवाळी अंकाच्या मुख्य संपादक वर्ष 2011-2012। 2011 या वर्षी भरलेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या। स्वतःची मुलगी बोलू लागल्यापासून तिचा भाषिक विकास लेखमालेच्या स्वरूपात सादर करून बालकांच्या भाषिक विकासाचा दस्तावेज त्यांनी निर्माण केला। भाषाविषयक व ललित स्वरूपाचे त्यांचे विपुल लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत लेखात लेखिकांनी मराठी भाषेची वैशिष्ट्ये प्रसन्न शैलीत मांडली आहेत। मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात झाले आहे। व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो। आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते। चला पाठाला सुरुवात करूया। परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता। बायको म्हणाली, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे। आली मोठी जादूगार। आता इथे विनोद निर्माण झालाय, कारण बनवणे हे क्रियापद इथे शोभणारे नाही। ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे। मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत। पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात। मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा खरा अर्थ खरं तर रूढ आहे। त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगर विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही। मराठी ढगांचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे। मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे। जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिटी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी। मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कुठेही आलेला नाही। हीच तर भाषेची गंमत असते। शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते। खस्ता खाणे, आता इथे खस्ता खाणे म्हणजे काय होतं? खूप कष्ट करणे। पण आता पाहू इथे खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना। असेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो। कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही। खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा। एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले
तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अति शहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठी आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर शब्दामधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी. जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस संबंध आहे. शब्दाची पाळे मुळे किती दूर पसरलेली असतात ते त्यातून कळते. कदर करणे असे आपण म्हणतो तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतलेला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ, अनुसया हे असे नाव नसून ते अनसुया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया मत्सर नसलेली अशी ती अनसूया. हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील ज चे उच्चार तालव्य ज आहेत, तर जरा, थोडे, जर, कलाबतू या शब्दातील ज चे उच्चार दंतमुलीय आहे. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द जोडतो या साऱ्यांना महत्त्व असते. सुतकताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोण्या मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी
संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातील वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. 2. अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शेव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतील ती शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. 1. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. 2. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. अशी अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. त्यामुळे तिचे अर्थकौशल्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही. हा पाठ छात्र संबोधन दीपावली विशेषांक 2016 यामधून घेतलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.